सर्वांनी खाली या ना, या ना सर, दादा कडवे दादा सब या ना इथे. वहिनी खाली या या इथे. तुम्हाला काय वाटतं आमच्या वुमेन्स क्रिकेट फिमेल क्रिकेटची एन्जॉयमेंट? आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेते, तुम्ही सगळ्यांचा घेत होतात. आता आम्हाला सांगा. लाईव्ह कॅमेरावाला बोला, आपण इंटरव्ह्यू घेऊया. तुम्ही सगळ्यांचे आतापर्यंत घेत होता, आता मी तुमचा घेते. काय म्हणला तुम्ही? फिमेल क्रिकेट आमचं हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं आणि ह्याचं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशी पब्लिसाइज कराल? आणि आता हे तुमच्या हातात आहे, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके कमेंट्रेटर आहात, तर तुम्ही आमच्या या फिमेल्सना कसं एक्सपोज कराल? नक्की कारण महाराष्ट्र. थँक्यू, तुम्ही जी जबाबदारी मला दिली ती मी पार पाडीनच. मला खूप बरं वाटलं कारण आपल्या गावातल्या ज्या मुली आहेत एवढ्या उत्साहाने खेळतात. मी बऱ्याचशा ठिकाणी कॉमेंट्री करतो पण ग्रामीण ठिकाणी अशा वुमन्स क्रिकेट भरपूर पाहायला मिळत नाहीये. पण आपण सुरुवात केली आपल्या मिळखतकरपासून, तर आम्हाला आनंद होत आहे की आपल्या वुमन्स क्रिकेटने एवढं चांगलं क्रिकेट खेळलात. तर मी निवेदन करेन की पुढच्या टायमाला अलिबाग प्रीमियर लीग जेव्हा होईल ना त्याच्यामध्ये आपल्या वुमन्सच्याही टीम असल्या पाहिजे आणि खास करून मिळकतकरची टीम त्या ठिकाणी खेळली गेली पाहिजे. हे नक्की सांगणार कारण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये वुमन्स क्रिकेट ही सुद्धा झाली पाहिजे. आणि त्याने नेटसाठी पण मी बहुतेक उद्या परवा बहुतेक शेतकरी जाईन तेव्हा नक्की त्यांना सांगेन. आमच्या या तिसऱ्या पर्वाच्या वुमेन्स फिमेल क्रिकेटचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होईल, ही जबाबदारी तुमची आहे. 100%. कारण एवढ्या चांगल्या खेळाडू होतकरू खेळाडू आहेत, त्याच्यातली जी क्रिकेटची शैली आहे ना विदाउट प्रॅक्टिस एवढं चांगलं खेळ होत आहे ना. 2-3 तर ती महिमाने तर काय बॅटिंग केली. मला असं वाटतं आपण याने समोर यायचं सर्वांनी. आपण पारितोषिक वितरण करत आहोत आणि आपण देत आहोत फायनल मॅचचा. वुमन्स मॅच मध्ये फायनल मॅच जी झाली होती त्याच्यामध्ये वुमन ऑफ द मॅच आहे ती खेळाडू महिमा. पुढे यायचंय महिमा. महिमा विनर टीमच्या सगळ्या टीम. महिमा 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 आपण देणार आहोत ती ट्रॉफी द्या ना ताई. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ती आहे ना, मॅन ऑफ द मॅच ती ही आहे ना, मॅन ऑफ द मॅच आहे ना. आपण ताई या ना तुमच्या हस्ते हे घ्या ताई. आपण शुभानी ठोंबरे भाई कुठे आहेत? शुभानी ठोंबरे या ठिकाणी या ना लगेच. शुभानी ठोंबरे भाई या ठिकाणी या लगेच, या ठिकाणी या. ते सर्व काढायचे पारितोषिक. महिमा आणि गर्ल्स समोर या, लगेच समोर या, समोर या ना. श्री गणेश चिडीपाडा समोर यायचंय. बसा खाली, बसा खाली, बसा अर्ध्याने बसा ना खाली. अरे ताई तुम्ही एवढं एनकरेज करत आहात, पुढे या ना. आपण पाहतोय फोटोग्राफी या ठिकाणी केली जाते. ताई इथे ना. अरे तुम्ही जेवण बनवलं इथे. अरे तुम्ही जेवण काय छान बनवलं इथे इथे इथे. तुमच्या जेवणामध्ये टाका झाली. आज पूर्ण दिवस आम्ही कॉमेंट्री केली. इथे 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 उभे राहा, उभे राहा. काय जेवण तुम्ही बनवलं आज, जबरदस्त. उभे राहा, उभे राहा, उभे राहा. त्यानंतर आता दुसरं पारितोषिक आहे. गॉडी गॉडी इथे या ना भाई. कुठे गेला तो निनाद? गॉडी आणि निनाद कुठे गेले भाई? इथे नाव द्या ना. या ठिकाणी वहिनी उभे राहायचंय. आपण जे 12 संघ होते ते संघ मालकांना सन्मान करणार आहोत. त्यांना आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी देणार आहोत. तर पहिला 11 होते ध्रुवी 11. अभिजित कडवे या ठिकाणी यायचंय. ध्रुवी 11 या ठिकाणी या. आणि कमिटी एक मिनिट कमिटी मेंबर्स त्याने सर्वांनी या ठिकाणी यायचे. कमिटी मेंबर्स फोटो काढा ना प्लीज. मालकाला बोलवतोय मी. अभि या ठिकाणी येतोय. आपण देतोय. त्यानंतर दुसरा संघ आहे. दुसरा संघ आहे भाग्यांश 11चे प्रतीक प्रतीक कडवे. भाग्यांश 11 संघ मालक सन्मान चिन्ह घेऊन जातात. प्रतीक लवकर या. प्रतीक भाई.
प्रतीक या ठिकाणी यायचे. आपण प्रतीकला देतोय मनाला. प्रतीक कडवे भागनशील जेव्हा प्रतीक काय आज स्माइलिंग आहे फायनल मध्ये आज म्हणजे पार्टी कुठे? पार्टी आपल्या घरीच आहे सगळ्यांनी या. हो. त्यानंतर जय मल्हार संघ मनोहर घरत. जय मल्हार मनोहर घरत. जय मल्हार मनोहर घरत. लगेच मनोहर घरत जय मल्हार संघ मालक मनोहर घरत. पुन्हा एकदा बोलतोय मनोहर घरत जय मल्हार. जय मल्हार मनोहर घरत या ठिकाणी या. इथे 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 दिले जाते सन्मान चिन्ह आहे तो जो मालक आहे त्यांना दिले जाते. त्यानंतर गोकुळ धाबा मच्छिंद्र कळवे. गोकुळ धाबा मच्छिंद्र कळवे. वेलकम मच्छिंद्र कळवे. गोकुळ धाबा मच्छिंद्र कड़वे. त्यानंतर 5 पांडवांची आई एकविरा आई सुजय ठोंबरे आणि रोशन कडवे या ठिकाणी या ना लवकर या. एकविरा 5 पांडवांची आईचे संघ मालक सुजय ठोंबरे आणि रोशन कडवे लवकर या. सर तुम्हाला आवाज देतोय मी या ठिकाणी. संघ मालक 5 पांडवांची आई एकविरा रोशन कडवे आहेत का? कुठे आहेत? या ना लवकर या भाई तुम्हाला बोलवतोय आम्ही. अच्छा आरामात येतोय. ओके हो पाठीमागून या या आरामात या. स्लो ट्रेन आरामात या. सर वेलकम सर. दोघांना आपण देतो या ठिकाणी. त्यानंतर गोरख कडवे संघ मालक. सविता इलोन गोरख कडवे संघ मालक. सरपंच गोरख कडवे संघ मालक. त्यानंतर BNW स्पोर्ट्स पवन ठोंबरे आणि मनीष म्हात्रे. BNW स्पोर्ट्स घरत जय हबेश्वर रायडर्स सुरेश भाई. जय हबेश्वर रायडर्स सुरेश भाई. सुरेश घरत. त्यानंतर जय हुमका देवी प्रणित कडवे. जय हुमका देवी प्रणित भाई. गुपित बाप्पा सिद्धेश ठोंबरे आणि जयेश ठोंबरे. गुपित बाप्पा संघ मालक. गुपित बाप्पाचे संघ मालक जयेश ठोंबरे आणि गुपित बाप्पाचे संघ मालक या ठिकाणी या. रोहित कंस्ट्रक्शन्स रोहित कडवे. शिवशक्ती वॉरियर्स रणजित कडवे. शिवशक्ती वॉरियर्स योगेश कडवे आणि रणजित कडवे. योगित कडवे आणि रणजित कडवे.
फायनल मॅन ऑफ द मॅच प्रणित म्हात्रे या ठिकाणी यायचं. प्रणित फायनल मॅच विनर प्रणित म्हात्रे या ठिकाणी यायचं. गोरखभाई या ठिकाणी या ना. सुरेश भाई या ठिकाणी या ना, उभे राहा ना. आपले जे आहेत प्रणित. वेद ठोंबरे आला द्या. मॅन ऑफ द मॅच वेद ठोंबरे. विवेक ठोंबरे या ठिकाणी या. शेअर करतोय आपण. विवेक ठोंबरे या ठिकाणी यायचंय. ही ट्रॉफी आपण शेअर करतोय. बाळा विवेक ठोंबरे बाळा लवकर या ठिकाणी या. विवेक ठोंबरे आपण ही ट्रॉफी शेअर करतोय. भाग्यांश 11 वेद आइए ना. आणि षटकार मारला होता ना वडिलांकडून 100 रुपये वैदलाच आहे. इथे वैद युवा खेळाडू आहे. वैद आपण पाहतोय. आणि हे 100 रुपये थँक्यू भाग्यांश 11 चे प्रणित. त्यानंतर आपण वळूया आता थेट मॅन ऑफ द मॅच ओमकार. आता काय दिलं आपण लेडीजचं दिलं. आता जे फायनल मॅच खेळलेत ज्या मुली या ठिकाणी खेळल्यात म्हणजे दोन्ही फायनल मॅचच्या विनर आणि लुझर तर दोन्ही संघाने समोर यायचे. 11 जण समोर यायचं. कॅप्टन दोन्ही संघ समोर या. जो मुलीचा संघ होता ना एका ठिकाणी टीमचं नाव होतं. या ना तुम्ही इथे या लवकर या. आपण देतोय जय उमकादेवी महिला टीम. अदिती कडवे या ठिकाणी यायचंय. अदिती. त्यानंतर पूनम कडवे रश्मिता कडवे. त्यानंतर अश्विनी पाटील. तर या ना कोणी फटाफट या ना नसेल तर. अश्विनी पाटील प्राची कडवे. त्यानंतर अश्विनी पाटील प्राची कडवे ईशा कडवे अमिषा ठोंबरे आर्या कडवे रविशी घरत सिद्धी कडवे किमिया ठोंबरे पर्णवी म्हात्रे कीर्तिकी कोळी कार्तिकी कार्तिकी कोळी पण आहेत ना इथे अजून 2 जण आहेत. 11 झाला का 2 जण राहिलेत ना दादा. त्यानंतर चिडीपाडा टीम श्री गणेश चिडीपाडा इथे समोर यायचे. महिमा पाटील अर्चना पाटील स्वारिनी ठोंबरे अल्पना पाटील अवनी ठोंबरे निधी ठोंबरे सुरभी पाटील स्मिती कडवे नेहा कडवे धनश्री आणि यामिनी ठोंबरे समोर यायचे. चालेल ना. अर्चना नाही तर येऊ द्या ना. या सोनाली ठोंबरे अल्पना पाटील
आता लेडीजची मॅन ऑफ द सिरीज कोण आहे? अरे निनाद, वुमन ऑफ द मॅच, वुमन ऑफ द सिरीज. थँक्यू. ऐका, वुमेन क्रिकेट टीमची जी मॅच झाली त्यामध्ये बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला तो म्हणजेच बेस्ट बॉलर म्हणजेच प्रियेशा. बेस्ट बॉलर प्रियेशा. कारण तिन्ही संघांना एक एक प्राइज मिळायला हवं, पारितोषिक मिळावं, या उद्देशाने आम्ही हे पारितोषिक काढले, त्याची नोंद घ्या. प्रियेशा लवकर यायचंय. प्रियेशा, क्या बात है प्रियेशा, वेलकम. थँक्यू. सन्मान्य ओमकार ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रियेशाला बॉलिंगचा किताब दिला जातो. त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॅटर ठरते ती म्हणजेच जय हुमका देवी संघाची कर्णधार अदिती 22 धावा जिने फटकावल्यात. थँक्यू. सन्मान्य ओमकार ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे किताब दिला जातोय. आणि यानंतर सिरीज, वुमन ऑफ द सिरीज ठरते ती म्हणजे जिने 31 धावा केल्या आणि त्याबरोबर 1 विकेट प्राप्त केली अशी श्री गणेश चिडीपाडा संघाची खेळाडू, अष्टपैलू खेळाडू नेहा. क्या बात है नेहा. त्यानंतर आता पुन्हा आपण बॉईज वरती येतोय. आपण ही ट्रॉफी देणार आहोत. ट्रॉफी द्या ना, ट्रॉफी विनर. आणि पंचाने खूप चांगलं सहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रकट करतोय. सन्मान्य शरद पाटील सर, सन्मान्य विजय पाटील सर, पोईनाट घसोटी दिले पंच आहेत. त्यानंतर गोट्या अँपरची प्रतिकृती ओळखले जातात असे सन्मान्य प्रकाशजी अष्टमकर सर, या तिघांचे मी आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर माझे साथी समालोचक सुदर्शन घातकी सर, आपले आभार. त्याबरोबर धनंजय कुलकर्णी सर, ज्यांनी खूप चांगलं मनोरंजन इथे केले, त्यांचे आभार. गिरीश कडवे आणि त्याचबरोबर ओमकार ठोंबरे यांच्याकडून कॅश प्राईज आहे. ज्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे 2000 रुपये कॅश प्राईज आहे ते म्हणजेच ओमकार ठोंबरे आणि 1000 रुपये सन्मान्य गिरीश कडवे यांच्याकडून. तर कर्णधार फायनल संघ जो जिंकलेला आहे त्याचे कर्णधार म्हणजेच श्री गणेश चिडीपाडा संघाची कर्णधार महिमा. आपण पुढे यायचंय. महिमा पुढे यायचंय. तुम्हाला दिलं तर कॅश प्राईज किती आहेत ते? 3000 रुपये कॅश प्राईज दिले जाते. त्यानंतर ऑरेंज कॅपचा मानकरी सर्वाधिक धाव जमवणार त्याच्यासाठी ऑरेंज कॅप आणि एक ट्रॉफी आहे. आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजेच नो डाऊट 142 धावा ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत फटकावल्याचा स्वप्नील कडवे. महत्वाच्या स्वप्नील कडवेसाठी यानंतर
पर्पल कॅप ज्याने सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्या सन्मान्य रवींद्र कडवे यांच्या शुभ हस्ते चषक आणि पर्पल कॅप दिली जाईल. तो खेळाडू आहे पर्पल कॅपचा मानकरी तो म्हणजेच रक्षित टोमरे ज्याने निर्धाव षटक देखील टाकलं. 2 धावा रोखायच्या होत्या त्यावेळेस त्या 2 धावा डिफेंड केल्या. जोरदार आवाज वा मित्रांनो रक्षित साठी. यानंतर बेस्ट बॅटर इन दिस सिरीज ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या धाव फटकवल्यात सन्माननीय अल्पेश कडवे यांना विनंती आपण पुढे यायचे. सन्माननीय अल्पेश कडवे आणि धनंजय कडवे या दोघांना विनंती आपण दोघांनी पुढे आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब द्यायचा आणि बेस्ट बॅटर ठरतोय 91 धाव फटकवलेला भाग्यांची संघाचा कर्णधार प्रणित म्हात्रे आणि प्लस सायकल प्रणित आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक बायसिकल इथे दिली जाते. वेलकम प्रणित, क्या बात है, कैसा लग रहा है प्रणित? प्रणित फायनल मॅच आहे, 2दा आपण फायनल मध्ये आलात आणि 2दा ही सामना जिंकलात. कसं वाटतंय ही गावाची स्पर्धा खेळून? मिलकतकार गावाची टुर्नामेंट ही महाराष्ट्रात 1 नंबरच होते. गेल्या वर्षी आमदार साहेब पण बोलून गेले 1 नंबरच होते. आयोजन नियोजन तर भारीच असतं. आता राहिलं थोडंफार मिस्टेक जे झालं ते मी पण दिलगिरी व्यक्त करतो की अंबर बोलले की कशी आहे फायनलची मॅच असते, चुकीचा एकाच डिसिजन जातो आणि कसा शेवटच्या बॉलला षटकार पडला असता तर त्या 7 रन जातात तर प्लस पॉईंट होतो. एकतर 3 ओव्हरचा सामना असतो तर काही चुकून बोललो तर नाही पण मी माझ्याकडून माफी मागतो अंपायरांच्या बद्दल. आणि राहिलं एक क्वालिफाय मॅच होती तेव्हा मला वाटतं विशाल पडला होता तर अंपायरनी मला विचारला की तुझ्यावर आहे की रनआउट पाहिजे की खेळायला देतो. पण ती क्वालिफायची मॅच होती आणि आधीची मॅच तो 30 रन खेळला होता त्याच्यामुळे मी त्याला रनआउट घेतला. जर फर्स्ट मैच असती तर मी त्याला रनआउट घेतला नसता हे मी कबूल करतो. कितना बढ़िया इसने स्पुटली का और स्पोर्टमैन स्पिरिट दिखाया और आपने मान्य किया. यही तो होता है ना जज्बा. आइए आपको दिया जा रहा है यहाँ पर बस उत्कृष्ट फलंदाज सर्वाधिक धावा 91 रन्स आणि ही जी आपण सायकल पाहत आहात सायकल कोणी दिली नाव द्या ना नाव. सन्मान्य विनोद यशवंत कडवे आपण व्यासपीठाजवळ यायचंय. सन्मान्य विनोद यशवंत कडवे आपण इथे उपस्थित व्हायचंय. अल्पेशने दिली सायकल. अरे क्या बात है, आई का आशीर्वाद. आई है तो सब कुछ है. अगर मां साथ में हो ना तो कितनी भी बड़ी जंग हो आदमी जीत जाता है. थैंक यू. यानंतर विनोद यशवंत कडवे यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यायचंय. सन्मान्य विनोद यशवंत कडवे. विनोद भाई कुठे? विनोद भाई या ठिकाणी या ना. विनोद यशवंत कडवे या ठिकाणी या. यानंतर आपण विनोद यशवंत कडवे या ठिकाणी या. देऊया ते म्हणजेच 40+ 40+ बाई काय आहे? राजू भाई या ठिकाणी या ना. इथे ना. बेस्ट बॉलर ठरतो या स्पर्धेतील तो म्हणजेच रक्षित टोमरे. रक्षित टोमरे हिमांशु यांच्या रक्षित इधर आओ पहिले इधर. रक्षित कैसा लग रहा है? कारण कसं वाटतंय आपण खूप चांगली गोलंदाजी केली, सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू तुम्ही ठरलात. मला एकदम चांगलं वाटतंय. एकदम मित्रांचं प्रेम एवढा सपोर्ट सिस्टम मी बघतो खूप आनंद झालाय. मग आज रात्री कुठे पार्टी? आनंद झाला तर माझ्या घरात आपण काही मिळकतकार हेच माझं घर आहे, घरातच पार्टी आहे. क्या बात आहे. मिळकतकार हेच माझं घर आणि आपण ट्रॉफी घेतोय. बेस्ट बॉलर त्यानंतर निनाद.
मॅन ऑफ द सिरीज काय आहे, काय आहे, काय आहे? आपण 40+ जे संघ होते त्यामध्ये रनरअप संघ आहे. जे 40+ जी मॅच झाली त्याच्यामध्ये आपण त्यांना मिथुन ठोंबरे रनरअप टीम मिथुन ठोंबरे आपण पुढे यायचंय. मिथुन ठोंबरे संघ या ठिकाणी यायचंय. रनरअप टीम मिथुन ठोंबरे. मिथुन ठोंबरे आलेत का इथे? रनरअप नाही आहे, चॅम्पियन्स आहे 40+चा. चॅम्पियन्सची ट्रॉफी द्यायची विनर्सची. विनर टॅप ओके. मंगेश कडवे. मित्र जोरदार टाळ वाजवा. 40 आणि प्लस चॅम्पियन्स आणि त्यांना दिलं जात आहे 1000 रुपये गोरख कडवे कडून संघाला. 1000 रुपये सर, हे घ्या ना 1000 रुपये. आणि 40+ची मॅन ऑफ द सिरीज ठरतोय तो म्हणजेच विशाल ठोंबरे. विशाल ठोंबरे मॅन ऑफ द सिरीज कुठे आहेत? विशाल भाई 40+. 40+ विशाल ठोंबरे कुठे आहेत? जर नसतील तर कोणी जवळचा असेल त्यांनी ट्रॉफी इथे कलेक्ट करायची आहे. नंतर वुमेन चॅम्पियन्स प्रथम क्रमांक ज्या वुमेन्स टीमने पटकवला श्री गणेश चिडीपाडा संघ. वुमन चॅम्पियन्स टीम पूर्ण टीम पुढे या ना. पुढे टीम या, पूर्ण टीम पुढे या. वुमन चॅम्पियन त्याची फोटोग्राफी चालू आहे. त्यानंतर जे 40+ला आता जे 1000 रुपीज दिले ते हनुमान जयंतीसाठी आपण 40+ कडून देणगी आलेली आहे. धन्यवाद. सन्माननीय रोशन कृष्ण कडवे यांनी पुढे यायचे. सन्माननीय रोशन कृष्ण कडवे आपणास विनंती, आपण पुढे यायचे. सन्माननीय रोशन कृष्ण कडवे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहिलं तर प्रत्येक जे टॉप 3 चे संघ आहेत त्यांच्यासाठी आपण पारितोषिक ठेवलेले आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहे. आपण जो 3ऱ्या क्रमांकाचा जो संघ आहे, रनरअप संघ, सेकंड रनरअप संघ आहे,
ज्यांची ज्यांची नावं मी घेतोय, तिसरा क्रमांक आलेला आहे तो म्हणजे संघ आहे, आपल्याला माहित आहे तो संघ आहे रोहित कन्स्ट्रक्शन. प्रथमतः निखिल कडवे कर्णधार आपण पुढे यायचंय. सेकंड रनअप संघाचा कर्णधार निखिल कडवे आपण पुढे यायचंय. निखिल निखिल कडवे. डीजे थोडा आवाज कमी करायचा आहे. निखिल कडवे पुढे या. ज्यांची जे नावं घेते त्याने पुढे या. निखिल कडवे याला पारितोषिकच्या इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहेत. संपूर्ण संघाने यायचंय, संपूर्ण संघाने उभं राहायचंय. संपूर्ण संघ सेकंड रनअपची ट्रॉफी द्यायची आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे रोहित कन्स्ट्रक्शन हा संघ. जोरदार आवाज या संघासाठी. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच रोहित कन्स्ट्रक्शन संघ. त्याचबरोबर या संघातील जे 15 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक कैलासवासी शांताबाई दत्तात्रय कडवे यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षित रोशन कडवे यांच्याकडून ट्रॉफी आले, त्यांचे आभार. 15 जे खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूला असणार आहे, इस्त्री असणार आहे, ते देखील द्यायचे प्रत्येक खेळाडू. निखिल पुढे यायचंय. निखिल ज्यांची जी नावं घेतो त्यांनी इथे लगेच यायचंय. निखिल सर्व खेळाडूंना एक एक खेळाडूला द्या. 15 जो स्क्वॉड आहे 15चा त्यांना. निखिल, स्वराज, श्रेयस, हेमंत, मनीष, क्रिश, तनिष, सूर्यकांत, संजय, रोहित, अनुज, करण, राकेश, रक्षित आणि संदेश जे 15 आहेत त्या 15च्या 15 खेळाडूंना गायन इथे दिली जाते. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्या संपूर्ण संघाने यायचंय. जय मल्हार संघ आपण पुढे यायचंय. नावं मी घेतोय. स्वप्नील कडवे कर्णधार, मनोज ठोंबरे, रणजित ठोंबरे, अजिंक्य कडवे, प्रसाद ठोंबरे, शिवम ठोंबरे, रसिकांत पाटील, जयेश कडवे, अथर्व कडवे, अमित गरत, सुधीर ठोंबरे, प्रितेश कडवे,
हर्षल ठोंबरे, मनोहर घरत, मानस घरत या सर्वांना सूचना असेल की आपण सर्वांनी पुढे यायचंय. कर्णधार स्वप्नील आपण देखील पुढे यायचंय. या स्पर्धेतील मिळकतकार प्रीमियर लीगच्या सीझन 3 मधला म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच संघ मालक मनोहर घरत यांचा जय मल्हार हा संघ. संपूर्ण टीमनी थांबायचंय, कुणी जायचं नाहीये. संपूर्ण टीमला जे इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहे ते दिले जात आहे. संपूर्ण टीमनी तिथेच थांबायचंय. सेकंड टीम म्हणजे तरुण टीम साठी प्रत्येकाला कूलर आहे ते द्यायचे. प्रत्येकाला इथे कूलर दिला जातोय. स्वप्नील कडवे आपण पुढे यायचं. स्वप्नील आपण पुढे यायचंय. स्वप्नील आपण पुढे या. स्वप्नील कडवे आपण पुढे या. टेबल फॅन आहेत ते सगळ्या टीमला द्यायचे. स्वप्नील पुढे या. स्वप्नील कडवे आपल्यासाठी जे इंडिव्हिज्युअल प्राइज आहे ते घ्यायचंय. संघ मालकाला नक्कीच म्हणजे सन्माननीय मनोहर घरत यांच्यासाठी टीव्ही आहे. आणि बाकी सर्व जे 15च्या 15 जे खेळाडू आहेत स्क्वॉड आहे त्यांच्यासाठी आपण पाहत टेबल फॅन आहे. आणि नक्कीच विशेष सत्कार सन्माननीय गोरख कडवे यांच्या हस्ते आपण पाहतोय. सन्माननीय धनंजय कुलकर्णी यांचा केला जातोय, ज्याने 2 दिवस खूप चांगलं मनोरंजन आपलं केलेलं आहे. पटापट तुम्ही सगळे उचलून घ्या. फॅन उचला. चला 14 प्लेयर कुठे आहेत तुमचे? पटापट फॅन उचला. गरम करते फॅन उचला सगळे. चला फॅन उचला. म्हण्या हवा लागेल जास्त. फॅन उचल. सन्मान्य धनंजय कुलकर्णी सर यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर नक्कीच आमचे साथी समालोचक सुदर्शन गातकी सर यांचा देखील इथे सन्मान केला. समालोचनात नक्कीच ज्यांनी मला महत्वपूर्ण अशी साथ दिली असे आमचे साथी समालोचक आपण पाहतोय. आणि
ग्रेट अँकर आपण पाहतोय सन्माननीय धनंजय कुलकर्णी सर यांचे इथे सत्कार सन्मान करतोय सन्माननीय कडवे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय गोरख कडवे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर गोरखदादा तिथे सन्माननीय सुदर्शन घातकी सर यांचा देखील सत्कार आपण करायचा आहे, ज्यांनी मला नक्कीच चांगली साथ इथे दिली. या स्पर्धेच्या दरम्यान सलग 2 दिवस गोरखदादा आपण आपल्या शुभ हस्ते आमचे साथी समालोचक सुदर्शन घातकी सर यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे, ज्याने खरंच चांगली साथ मला समालोचनामध्ये दिली. नंतर या स्पर्धेतील सर्वात महत्त्वपूर्ण किताब तो म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मालिकेचा किताब. आकर्षक सायकल ती पुढे घ्यायची आहे आणि त्याचबरोबर चषक सन्मान्य रोशन कडवे, सन्मान्य गिरीश कडवे, आणि अजिंक्य कडवे या सर्वांनी पुढे यायचा आपला शुभ असते. मालिकेचा आकर्षक चषक आणि सायकल देऊन सन्मानित करायचं त्या खेळाडूला ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं. तब्बल 142 धावा फटकावल्या, 4 विकेट प्राप्त केल्या असा स्वप्नील कडवे ठरतोय मालिकेवरचा मानकरी. स्वप्नील आपण पुढे यायचं आपला मालिकेवरचा किताब घेण्यासाठी. ऑरेंज कॅपचा मानकरी आणि त्याचबरोबर मालिकेवरचा मानकरी ठरलेला तो म्हणजेच स्वप्नील कडवे. मित्र जोरदार टाळ्या वाजवा मालिकावीर स्वप्नील कडवेसाठी. छायाचित्र घेतलं जात आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी संपूर्ण गावातील जे मंडळी आहेत त्या सर्वांना विनंती की आपण ट्रॉफीच्या मागे यायचंय आणि सर्वांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देऊन त्या संघाला इथे सन्मानित करायचं ज्या संघाने या स्पर्धेत सर्व संघांना पराभूत करत अव्वल पारितोषिक पटकावलं आणि प्रथम क्रमांकावर म्हणजेच मिळकतकार प्रीमियर लीग सीझन 3 वरती त्या कप वरती आपलं नाव करून चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजेच भाग्यांची 11 संघ. भाग्यांची 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी पुढे यायचंय. संघ मालक प्रतीक कडवे त्यांच्याच बरोबर सन्माननीय आपण पाहतोय सन्माननीय प्रतीक कडवे, त्याचबरोबर कर्णधार प्रणित म्हात्रे, प्रतीक कडवे, वेद ठोंबरे, अनिकेत कडवे, सौरभ कडवे, राहुल कडवे, सार्थक ठोंबरे म्हणजेच राजा ठोंबरे, त्याचबरोबर यश जांभळे, दर्पण पाटील, विशाल कडवे, रोहित कडवे, सचिन ठोंबरे, सुहास जांभळे, संतोष पाटील आणि वीरेंद्र कडवे सर्व खेळाडूंनी पुढे यायचंय. आणि आपण पाहिलं तर संघ मालकासाठी न्यू ब्रँडेड होंडा शाईन आहे, त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला आकर्षक टॉर फॅन आहे. मित्र जोरदार टाळ्या वाजवायच्यात भाग्यशील संघासाठी.
ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे. सर्वांचे आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाच्या संघासाठी आकर्षक पारितोषिक म्हणजेच बोकड आहे.